सख्या रे भाग 61. इकडे नील मुंबईत ऑफिसला पोचला तेव्हा त्याला आरोही दारातच प्रेमसोबत उभी असलेली दिसली. त्यामुळे त्याचा आत्तापर्यंतचा मूड थोडासा खट्टू झाला होता. त्यामुळे त्याने वेग वाढवला आणि पटकन तिच्याकडे गेला आणि दोघांनाही मागून अडवत तो म्हणाला, असं वाटतं की तुम्हा दोघांचं नातं खूप खोल आहे. अचानक मागून येणारा नीलचा आवाज ऐकून आरोही आणि प्रेम दोघी मागे वळले आणि नीलचा उदास झालेला चेहरा पाहून एकमेकांकडे पाहू लागले. मग नील पुन्हा म्हणाला, मिस आरोही, तुम्हाला असं नाही का वाटतं की कामाच्या ठिकाणी पर्सनल लाईफ वेगळी ठेवायला हवी? नाही प्रेम, तर फक्त मला सोडा. आरोही एवढंच बोलू शकली. त्याच क्षणी नीलने तिला हाताने थांबण्याचा इशारा केला आणि ऑफिसच्या प्रवेशद्वाराकडे जाताना म्हणाला, मला तुझ्या आणि तुझ्या प्रेमबद्दल ऐकण्यात काही विशेष इंटरेस्ट नाहीये. भाईच्या केबिनमध्ये लवकर ये, आज खूप काम आहे. नीलच्या कडक वागण्यामुळे आरोही क्षणभर त्याच्याकडे अशीच बघत राहील. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिथून निघून गेल्यावर आरोहीचा चेहराही फिका पडला आणि प्रेमसमोर राहिल्यामुळे तिलाही लाज वाटू लागली. तिने खाली पाहिलं आणि प्रेमला म्हणाली, मी निघते, संध्याकाळी भेटूया. एवढं बोलून आरोही उदास चेहऱ्याने पुढे जाऊ लागली. जे पाहून प्रेमच्या हृदयात काहीतरी तुटल्यासारखं झालं म्हणून आरोही डोके खाली करून मागे फिरली तेव्हा प्रेमने लगेच तिचा हात धरला आणि म्हणाला, त्याला तुझं प्रेम नसेल समजत तर यात त्याचं दुर्दैव आहे. शेवटी आरोही सारखी सुंदर मुलगी त्याला कुठे मिळेल? प्रेमचं गोड बोलणं आणि चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य पाहून आरोहीचा मूड हलका झाला आणि तिचे ओठ आपसुकच हसू लागले. तिने प्रेमाकडे पाहिलं आणि त्याच्याकडे हँडशेक करत त्याचा निरोप घेतला. दुसरीकडे नील अबीरच्या केबिनमध्ये प्रवेश करताच त्याची पहिली नजर त्याच्या भावाच्या खुर्चीवर बसलेल्या सुनीता बिर्ला, नीलची आई, वर पडली, जी खूप आरामात बसली होती आणि तिथे काही फाईल्स वाचण्यात व्यस्त दिसत होती. पण ती लगेच आत कोणाचा तरी येण्याचा आवाज ऐकून सावध झाली आणि फाईल बंद करून तिने दाराकडे डोळे मोठे केले. मॉम, तू भाईच्या केबिनमध्ये काय करते आणि त्याच्या फाईल्स का चेक करते? नीलने काही क्षण अबीरच्या ओपन लॉकरकडे पाहिलं आणि विचारलं, आणि हा भाईचा लॉकर तू कसा उघडलास? नीलला दारात उभं असलेलं पाहून सुनीता निश्चिंत झाली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ आणि आश्चर्याचे मिश्रण पाहून सुनीता अबीरच्या खुर्चीवरून उठली आणि नीलकडे चालत म्हणाली, म्हणजे तू अबीर इथे नसताना कंपनी सांभाळतोय? मॉम, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. भाईच्या केबिनमधल्या वस्तूंना असा हात कसा लावू शकतेस? मॉमशी बोलण्याची ही काय पद्धत आहे? आई वडिलांना किंवा मोठ्यांना भेटल्यावर काय करता ते विसरलास का? सुनीताने नीलचे प्रश्न टाळत नाराजी व्यक्त केली. आणि अबीर तुझा वापर करत राहतो, ते तुला दिसत नाही का? तो इथे नसताना त्याने तुला त्याच्या जागी एका सर्वंट सारखं राहण्याची ऑर्डर दिली आहे आणि तू सुद्धा ते मान्य केलं. तुझ्याजवळ काही सेल्सपक नावाची गोष्ट आहे की नाही? त्याने मला त्याचा भाऊ म्हणून ऑफिस सांभाळण्यास सांगितलं आणि तुला वाटतंय की त्याने मला सर्वंट सारखी ऑर्डर दिलीये? नील तिथून दूर गेला आणि केबिनमधल्या सोफ्याजवळ गेला. सुनीता नीलच्या मागे चालत, लहानपणापासून आजपर्यंत तू बुद्धूच राहिलास आणि अबीरने तुझ्यावर विजय मिळवला. हे सर्व तुझंच होतं, याद आहे ना? तू या केबिनमध्ये, या ऑफिसमध्ये याआधी बसायचा आणि सर्व तुझ्या ऑर्डर्स ऐकायचे आणि आता बघ तू अबीरची गुलामी करत इकडे तिकडे फिरतोय. मॉम, तू भाईबद्दल एकदम चुकीची आहेस. मला कमीपणा दाखवावा असं त्याला कधीच वाटलं नाही आणि त्याने माझ्याकडून कधीच काही हिरावलं नाहीये. तुझ्यामुळेच हे सर्व सुरू झालं. आजोबांची विल तूच तयार करायला लावली होतीस ना? हो, मला चांगलं आठवतंय की मी ते केलं होतं. कारण मला माझं आणि माझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित करायचं होतं. पण तू माझी सगळी मेहनत उद्ध्वस्त करायला लावतोय. मी तुला किती वेळा सांगितलंय माझ्या मैत्रिणीच्या मुलीला भेट. तिला जाणून घे आणि लग्न कर. लवकर तुला मुलबाळ होतील आणि हे सर्व पुन्हा तुला भेटेल. सुनीता नीलला सोफ्यावर आरामात बसलेला पाहून म्हणाली. सुनीताची तीच जुनी युक्ती आणि बोलणं ऐकून नीलने आपले दोन्ही हात डोक्यावर ठेवले आणि खाली जमिनीकडे पाहत गंभीरपणे म्हणाला, मॉम, तू कधी या प्रॉपर्टीशिवाय इतर काही विचार करतेस का? तुला हवं आहे की मी एखाद्या मुलीशी लग्न करावं म्हणजे मला अबीर भाईच्या आधी मूल होतील आणि माझ्या भाईकडून हिरावून मी या प्रॉपर्टीवर हक्क सांगावा? तुला माझं लग्न आणि मूल तुझ्या फायद्यासाठी वापरायचे आहे. सुनीता काटेकोरपणे म्हणाली, हो, मला हवंय. म्हणून भाव्याला लवकरात लवकर भेट. मॉमचा हा कडक आवाज ऐकून नीलचा राग अचानक फुटला आणि तो सोफ्यावरून उठला आणि समोरच्या टेबलावर पायाने आपटून ओरडला, मी लग्न करणार नाही.
निदान आता माझ्या भाईचं पहिलं मूल या जगात येईपर्यंत मी लग्न करणार नाही. नीलच्या ओरडण्याचा आवाज एवढा मोठा होता की ऑफिसचे सगळे कर्मचारी अबीरच्या केबिनजवळ जमू लागले आणि पारदर्शक काचेतून आतमध्ये होणारी चर्चा पाहू लागले. तेवढ्यात आरोही सगळ्यांकडून दाराकडे निघाली. नीलने बोललेले शेवटचे काही शब्द तिथे उभी राहिल्यावर तिला ऐकू आले. त्यानंतर तिने दरवाजा उघडण्यासाठी हात हलवला, पण आतून सुनीता बिर्लाचा आवाज ऐकून तिने पटकन हात मागे घेतला आणि तिथे उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांकडे बघितलं. इतक्यात नीलचा राग पाहून सुनीताही सोफ्यावरून उभी राहिली आणि अबीरच्या कामाच्या टेबलाजवळ गेली. तिथून एक फाईल उचलून नीलच्या समोर फेकली आणि म्हणाली, तू माझं न ऐकण्याची शपथ घेतली आहेस का? ती फाईल बघ. तुझा लाडका भाई आणखी एक नवीन कंपनी स्थापन करण्याचा विचार करत आहे, ज्याचा त्याने परदेशी कंपन्यांशी कॉन्टॅक्ट साधला आहे आणि त्याने अथॉरिटी फक्त स्वतःचीच ठेवली आहे. आता तो इथे भारताच्या प्रोजेक्ट्स बरोबरच परदेशातील प्रोजेक्ट्सही हँडल करेल. ही कंपनी स्थापन करण्यासाठी तो आपल्या कंपनीचे पैसे गुंतवत आहे, पण आपल्यापैकी कुणालाही याची माहिती नाहीये. ती फाईल उचलून नीलने आतापर्यंत ती उघडली होती आणि त्यात लिहिलेली सगळी माहिती वाचताना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावही बदलले होते. अबीरने एकट्याने एवढा मोठा निर्णय घेतल्याने नीलही थोडा निराश दिसू लागला. अबीरला चांगलंच माहीत होतं की नीलला प्रॉपर्टी हडप करण्यात काही रस नाहीये, मग त्याने हे त्याच्यापासून का लपवलं? अबीरचा त्याच्यावर विश्वास नव्हता का? त्याच क्षणी त्याची मॉम त्याला फाईल बघत विचार करत असताना पुन्हा म्हणाली, पाहिलीस ना तुझ्या भाईची धोकेबाजी? नीलचा तळहात धरून त्याला प्रेमाने, म्हणूनच मी तुला सांगते, तो तुझ्याकडून सर्व काही हिसकावून घेण्यापूर्वी तू तुझ्या हक्कासाठी लढ. किमान बिर्ला ग्रुपवर तरी तुझा हक्क गाजव. मॉम, मला विचारच येत नाहीये, प्लीज थोडा वेळ गप्प बसा आणि एका जागी शांत बस. भाईने असं केलं असेल तर त्यामागे काहीतरी कारण असेल, असं म्हणत नीलने त्याचा हात त्याच्या मॉमच्या पकडीतून हिरावून घेतला. नील हे ऐकून अजूनही अबीरवर आंधळेपणाने विश्वास ठेवत आहे हे पाहून सुनीता रागाने वेडी होऊ लागली होती. नीलचं बोलणं ऐकून जणू तिचं मन थिरकत होतं. त्यामुळे तिने नीलच्या हातातून ती फाईल हिसकावून घेतली आणि ओरडली, म्हणजे तुला अजूनही त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे? हो, भाई कधीच कोणाला फसवू शकत नाही. त्याने काहीतरी विचार केला असेल जो तू कधीच करू शकत नाही. तू तुझ्या आईशी असं बोलू शकत नाहीस नील. सुनीता ओरडली, तुला माझ्याकडून काय हवंय? मी इथं आल्यापासून तुला भेटायला आलो नाही. का माहिती? कारण तू नेहमी एकच गोष्टी चिरट लावत असतेस, भव्या मुलंभाईची प्रॉपर्टी. मला या तिघांपैकी एकही नकोय. दुहेरी अवतरण चिन्ह. सगळे निर्णय स्वतः घेण्याइतके तुझं वय नाही आहे. मी आजच भव्यासोबत तुझं डिनर प्लॅन करते आणि आज तू तिला भेटायला गेला नाहीस तर या जगात तुझी मॉम आहे हे विसरून जा. तू असं काही करणार नाहीस. मी नाही भेटणार कोणत्याही भाव्याला. तू जाशील. एवढं बोलून सुनीताने तिची बॅग आणि फाईल उचलली आणि केबिनच्या दाराकडे जाताना थांबली आणि म्हणाली, आणि हो, तुझ्या माहितीसाठी सांगते, मी तुझी भव्यासोबत पुढच्या महिन्यात एंगेजमेंट निश्चित केली आहे आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. त्याविरुद्ध बंड करण्याचा विचारही करू नकोस. अशा रीतीने लग्नाचा निर्णय स्वतःवर लादला गेल्याने नीलक्षने मागे वळून आश्चर्य आणि निराशेने पाहिलं की त्याची मॉम केबिनचा दरवाजा उघडत होती. त्याच क्षणात त्याचं मन पूर्णपणे कोर झालं. पण दाराच्या पलीकडे उभी असलेल्या आरोहीवर त्याची नजर पडली. तेव्हा त्याच्या हृदयात एक आशेचा किरण उमटला आणि काहीही विचार न करता तो वेगाने पुढे जाऊ लागला आणि थोड्याच वेळात त्याच्या मॉमला मागे टाकून तो अगदी आरोहीच्या जवळ पोहोचला. अचानक नीलला तिच्याकडे जाताना पाहून आरोहीलाही काही कळलं नाही आणि तिचे मोठे मोठे डोळे करून त्याच्याकडे बघू लागली. त्याच क्षणी नीलने तिच्या कंबरेवर हात ठेवला आणि तिला हलकच धक्का देत भिंतीवर घट केलं. नील, तुम्ही हे काय करताय? सुनीताच्या भडकलेल्या डोळ्यांकडे बघत आरोही म्हणाली, आतापासून तू माझी गर्लफ्रेंड आहेस आणि पुढच्या 3 महिन्यांत मी तुझ्याशी लग्न करण्याची तुला प्रॉमिस करतो. नीलने तिच्या डोळ्यात पाहत सांगितलं. जे ऐकून आरोही स्तब्ध झाली आणि शॉक होऊन हसायला लागली. नील हा एक चांगला जोक आहे, पण तो अजिबात फणी नाहीये. प्रत्येकजण आपल्याकडे पाहत आहे, विशेषतः तुमची मॉम. म्हणून जरा शरम करा आणि मला सोडा. म्हणजे मी मस्करी करण्याच्या मूडमध्ये दिसतोय का तुला? नील गंभीरपणे बोलला. त्यावर आरोहीने होकारार्थी मान हलवली. पण तिने आपलं डोकं हलवण्याआधीच नीलने तिची हनुवटी पकडली आणि स्वतःच काहीशा हावभावावर झुकत त्याने तिचे ओठ त्याच्या ओठात दाबले.
नीलच्या या कृतीने आरोहीच्या हृदयाची धडधड तिच्या हृदयात कुठेतरी थांबली. सुमारे 20 मिनिटे न हलता तिला अचानक भान आलं आणि नीलला मागे ढकलताना तिचं डोके हलवू लागली, ज्यामुळे नील तिच्यापासून दूर होईल. तिचे प्रयत्न व्यर्थ गेले नाहीत आणि नील तिच्यापासून दूर झाला. तुला अजूनही हा जोक वाटतोय का? विचारण्याआधी नीलने त्याचा एक डोळा दाबला आणि मग वळून तिला हात दाखवला आणि तिचं डोकं आपल्या हाताने घट्ट धरून म्हणाला, मी आरोहीला डेट करत आहे आणि तिच्याशी लग्न करेन. जर तुला अजूनही त्या मुलीशी माझी एंगेजमेंट करायची असेल तर आरोहीकडे बघत माझ्या भावी पत्नीची परवानगी घे. काय? नीलचं बोलणं ऐकून आरोहीच्या तोंडून एवढंच बाहेर पडलं आणि ती नीलच्या पाठीमागे लपून बसली. ती सुद्धा सुनीताकडे तिच्या बारीक नजरेने बघत होती. सुनीताचे मोठे डोळे बघून ती घाबरली. तिने तिची थुंकी गिळली आणि मग पूर्णपणे नीलच्या मागे लपली. इकडे बंगलोरमध्ये अक्षराने डोळे उघडताच तिची नजर अबीरच्या शांत झोपलेल्या चेहऱ्यावर पडली. मग तिला आठवलं की अबीरने तिला आपल्या बाहूत उचलून बेडवर कसं बसवलं होतं आणि ती तिथून निघताना त्याने तिला कशी धमकी दिली होती. त्यानंतर ती कधी झोपली आणि अबीरने तिला केव्हा आपल्या मिठीत घेतलं. खूप प्रयत्न करूनही अक्षराला हे आठवत नव्हतं. तरीही तिला त्याच्या खूप जवळ आणि त्याच्या मिठीत अक्षराचं हृदय फुललं, ज्याने यावेळी तिच्या चेहऱ्यावर मोठे हास्य आणलं. अबीरमधील हे नवे बदल तिच्याप्रती जाणवत असताना या क्षणी अक्षराचा प्रत्येक तंतू आनंदाने भरून गेला. कदाचित त्यामुळेच तिने न डगमगता हात वर केला आणि अबीरच्या गळ्याला आपल्या तर्जनीने स्पर्श करायला सुरुवात केली, जी या क्षणी अक्षराच्या डोळ्यांच्या अगदी जवळ होती. त्याच्या मानेला थंड स्पर्श जाणवून अबीरची तंद्रीही भुगली होती, पण त्याला माहीत होतं की गळ्यावर बोट ठेवून खेळणारी ती दुसरी कोणी नसून अक्षरा होती. म्हणून काहीही रिॲक्ट न करता त्याने गपचूप डोळे मिटून ठेवले. अक्षराने त्याच्या टी-शर्टची कॉलर थोडीशी काढली आणि त्या रात्री तिने दिलेल्या दातांच्या खुणा पाहू लागली. अक्षरा तिथं पोहोचल्याचं जाणवत अचानक अबीरने डोळे उघडले आणि तिच्या कंबरेवरून हात काढून लगेच तिची बोटं पकडली. अचानक अबीर उठला आणि तिला त्याने पकडलं. इतक्यात अक्षराचा वेग कमी झाला की ती अचानक इतकी घाबरली की तिचा श्वास थांबला. काय करत होतेस? अक्षराच्या विचलित डोळ्यात बघत अबीर म्हणाला. यावेळी त्याने अक्षराचा हात इतका दाबून धरला होता जणू त्याला अक्षराने त्याला हात लावावा असं वाटत नव्हतं, असे त्याचे निळे डोळे झाले होते. त्याचवेळी त्याच्या प्रश्नाने अक्षरा लाजली आणि अबीरच्या पकडीतून तिचं बोट काढत ती गोड पातळ आवाजात म्हणाली, मी फक्त ती खूण बघत होती. तिथे काय झालं होतं? किती दिवसांची जखम आहे? ती दाताची खूण आहे का? अच्छा, तर तू ते पाहिलंस? अबीर जरा रागाने म्हणाला. त्यावर अक्षरा निरागसपणे डोळे मिटून त्याला एक्सप्लेन करत म्हणाली, मी हे जाणून बुजून पाहिलं नाही, ते तर दिसत होतं म्हणून. एवढं बोलून अक्षराने स्वतःला त्याच्यापासून सोडवलं आणि एका हालचालीत अबीरच्या छातीवरून उठून बसली. तिचे विखुरलेले केस हाताळताना तिने पुन्हा अबीरकडे पाहिलं नाही. पण अबीर अक्षराकडे एकटक पाहत होता. तिची मऊ गोरी त्वचा उजेडात खूप मोहक दिसत होती. खोलीच्या खिडकीतून सूर्याची किरणे आली तर अबीरला एकदाही डोळे मिचकावता आले नाहीत आणि तो तिच्याकडे बघत उठून बसला. तेवढ्यात अक्षराने तिचा नाईट गाऊन खांद्यावरून वर केला आणि बेडवरून खाली उतरण्यासाठी थोडंसं सरकत असतानाच तिने अबीर आणि राजवीच्या नात्याबद्दल थोडंसं संकोचून विचारलं, तुमच्या मानेवर ते निशाण कसं आलं? काल रात्री राज. ती एवढंच बोलू शकली आणि त्याच क्षणी अबीरने तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, तू माझ्याबद्दल काहीही वेड्यासारखा विचार करू शकत नाही. मग तुमच्या मानेवर हे निशाण कसं आलं? त्याचं बोलणं संपताच अक्षरा रागाने बोलली. दुरूनच तिची उत्कंठित अस्वस्थता जाणवून अबीर शांत झाला, जणू काही तो तिला सांगू इच्छित नव्हता की 2 रात्रींपूर्वी तिने बदला घेण्यासाठी त्याच्या मानेवर ही खूण केली होती. तर अक्षराला त्याची प्रदीर्घ शांतता मनातल्या मनात एका वेगळ्याच निष्कर्षाप्रत घेऊन गेली. पुन्हा एकदा राजवी आणि अबीरच्या जवळीकीचं चित्र तिच्या डोळ्यासमोर दिसू लागलं आणि ती पुतळ्यासारखी एका जागी उभी राहिली. अचानक अक्षराचा फुलासारखा कोमेजलेला चेहरा पाहून अबीरचं मनही थोडं उदास झालं. कारण अक्षरा नुकतीच उठली होती तेव्हा तिचा चेहरा इतका उदास आणि विचारात हरवलेला दिसत नव्हता. कदाचित त्यामुळेच त्याने न सांगण्याचा निर्णय बदलला आणि एक दीर्घ श्वास घेत त्याने त्याचं उत्तर फिरवलं आणि तिच्या समोर म्हणाला, एका रात्री जगातील सर्वात सौम्य मांजरीने मला चावा घेतला होता, ही त्याचीच खूण आहे. तू ओळखत असणारच ना त्या वर्ल्ड्स सॉफ्टेस्ट कॅटला? अबीरचं गोंधळलेलं उत्तर ऐकून रिलॅक्स करण्याऐवजी अक्षरा आणखीनच विचारात गढून गेली. ते बघून अबीरच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं आणि तो बेडवरून खाली उतरून वॉशरूमच्या दिशेने जाऊ लागला.
त्याच वेळी त्याच्या मनात काय आलं काय माहिती, तो थांबला आणि अक्षराकडे परत आला. किंचित वाकून तिचं पातळ मनगट धरलं आणि काही पावलं चालत गेल्यावर त्याला अक्षरा आरशासमोर उभी असलेली दिसली. त्याने तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून तिच्या मागे उभा राहिला. अबीरच्या कृतीमागचं कारण न समजणारी अक्षरा अनाडी माणसासारखी प्रश्नार्थक नजरेने आरशातल्या अबीरच्या प्रतिबिंबाकडे पाहू लागली. त्यावर अबीर तिच्या कानाकडे झुकला आणि हळुवारपणे कुजबुजला. वळलं सोफटेस कॅटला बदला घेतल्यानंतर कसं वाटलं हे आरशातल्या मुलीच्या प्रतिबिंबाला विचारू शकते, असं म्हणत अबीरने लाजून लाल झालेले अक्षराचे गाल बघितले आणि मिटलेल्या डोळ्यांकडे लक्ष देत अक्षराची ही निरागस प्रतिक्रिया पाहून अबीरच्या हृदयाचे ठेके नकळत वाढले आणि स्वतःवरचा ताबा गमावून त्याने आपल्या ओठांचा स्पर्श अक्षराच्या कानावर ठेवला. इथे अक्षराला आता कुठेतरी जाणवलं होतं की ज्याने अबीरच्या मानेवरती खूण उभी केली ती दुसरी कोणी नसून ती स्वतःच होती. तिलाही आठवलं की ती स्वतःच अबीरला असं बोलली होती. त्याने तिला जगातील सर्वात सॉफ्ट कॅट म्हणावं. कदाचित त्यामुळेच पिल्सच्या नशेतला निर्लज्जपणा तिच्या गालावर लाजेसारखा दिसू लागला होता. मात्र तिच्या लाजेचं कारण अबीरने यावेळी केलेली कृतीही असू शकतं. कारण ज्या सौम्यतेने तो तिच्या कानावर किस करत होता ते तिच्या डोळ्यात लाज निर्माण करण्यासाठी आणि तिच्या हृदयाचे ठेके वाढवण्यासाठी पुरेशी होती. पण हा क्षण पुन्हा जिवंत होण्याआधीच तिचं मन 3 सेकंद भरकटल्यासारखं वाटलं आणि तिच्या डोळ्यांसमोर अंधार दिसू लागला. त्यामुळे तिचं शरीर एकाएकी अशक्त झालं आणि ती हळूहळू स्वतःला उभी राहण्यासाठी धडपडू लागली, कपाळावर हात ठेवून उभं राहण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र तिची अंधुक दृष्टी आणि ढासळणारी तब्येत तिला जास्त काळ सहन होत नव्हती आणि तिचं डोकं हळूहळू अबीरच्या छातीवर पडलं, जणू काही तिच्यात जीवच उरला नाही. अचानक अक्षराला अशक्त आणि उभी राहता येत नाही हे पाहून अबीरने तिला आपल्या बाहूंनी घेरलं आणि तिला सरळ हाक मारली, अक्षरा, अक्षरा. हम्म. अबीरच्या छातीवर डोकं ठेवून नीट डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असलेल्या अक्षराने अबीरला तिचं नाव पुकारत प्रतिसाद दिला आणि स्वतःला थोडं स्थिर केलं. हे करत असतानाच ती दूर तिचा जड श्वास आणि डोळ्यांसमोरची अंधुकता अजूनही कमी झाली नव्हती. त्यामुळे ती एकदा थोडी अडखळली. ते पाहून अबीरने तिचे दोन्ही खांदे पकडून तिला मागे खेचलं. अक्षराला बेडवर बसवत असतानाच अबीरने अक्षराकडे पाहिलं. तिने यावेळी डोकं खाली ठेवलं होतं ते बघून तो म्हणाला, तू इथे थांब, मी लगेच येतो. अबीर बोलल्यानंतर अक्षराने थोडं डोकं वर केलं आणि अस्पष्ट आणि स्वच्छ डोळ्यांनी अबीरला खोलीतून बाहेर जाताना दिसला. लिव्हिंग रूममध्ये आल्यावर अबीर टेबलाजवळ वाकला आणि तिथून काहीतरी उचलून तो मागे वळला आणि खोलीत जाऊ लागला. पण दारापाशी येताच अबीर थांबला आणि वळला आणि खोलीत ठेवलेल्या डस्टबिनकडे गेला. तिथं पोहोचला त्याने पायाने डस्टबिन उघडला आणि 1 मिनिट टक लावून पाहिल्यावर तो तिथून निघून गेला. परत रूमवर आल्यावर अबीरचा चेहरा घट्ट आणि थंड होता, जणू काही त्याला काही गोष्ट आवडली नव्हती. मात्र अक्षराची अवस्था पाहून तो काहीच बोलला नाही आणि बेडजवळ जाऊन तिचे सगळे केस एकत्र करून मागे केले. हातातली हेअरटाय तिच्या केसांवर ठेवत तो संयमितपणे म्हणाला, काल रात्री काय खाल्लं? डिनरमध्ये काय ऑर्डर दिली होती? अबीरने केस बांधताना तिच्या आश्चर्यावर नियंत्रण ठेवू न शकलेली अक्षरा त्याच्या प्रश्नाने थोडीशी खजील झाली आणि स्तब्धपणे म्हणाली, मी डिनरची ऑर्डर दिली नव्हती. मला भूक नव्हती. अक्षराचं उत्तर ऐकून अबीरचे हात केसांतून थांबले आणि त्याची नजर बेडवर बसलेल्या अक्षराकडे गेली. त्याला अक्षराच्या पोटातून आवाज येत होता. मग तिला भूक नव्हती असं ती उघडपणे खोटं का बोलत होती? या सर्वांचं कारण म्हणजे तिला त्याचं कार्ड वापरायचं नव्हतं आणि जर तो तिला त्याच्या वस्तू वापरण्याचा अधिकार देत होता तर ती त्याला तिचा पती म्हणून का स्वीकारू शकली नाही? अक्षरासाठी त्याच्या बोलण्याला काही महत्त्व नव्हतं का हा विचार करून त्याने कसा तरी त्याचा राग आटोक्यात आणला आणि तिचे केस बांधून काही न बोलता तिथून निघून गेला. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? नक्की कळवा. बघूया पुढे काय होतं. त्यासाठी वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.